नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग तर खरंच खूप जबरदस्त आहे. सुरुवातीला काय होतं ते काउन्सिलर येऊन जीवाला सगळं काही समजावून सांगतात आणि तेव्हा जीवा थोडासा मूव्ह ऑन होतो. आणि त्याच वेळी आता इकडे घरामध्ये म्हणजे पार्थने काव्याचा प्रिलिम्सचा रिझल्ट बघितलेला असतो आणि तो सांगतो की काव्या प्रिलिम्समध्ये म्हणजे काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे आणि आता तो सगळ्यांना ती आनंदाची बातमी देतो. आणि इतक्यातच आता जीवा सुद्धा घरामध्ये पेढे घेऊन येतो आणि त्याने केबिन परत मिळवलेला ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगतो. तर तेव्हा आता पार्थ आणि नंदिनी म्हणतात की जीवा आणि काव्याला एकमेकांना पेढा भरवायलाच हवा, कारण लग्नानंतरचं त्यांचं हे पहिलं यश आहे. आणि आता त्याप्रमाणे जीवा तर काव्याला पेढा भरवतो आणि काव्या जेव्हा जीवाला पेढा भरवत असते इतक्यातच आता गुरुजी तिथं येतात आणि त्या दोघांना सांगतात की हा गोडवा असाच राहू देत. तेव्हा या दोघांना आता परत धक्का बसतो आणि त्याच वेळेला नेमकं इकडे वसू आणि रम्याला ते फुटेज रिकव्हर झालेलं असतं आणि त्यांना ते कळतं की बाबा जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे. आणि आता गुरुजींनी त्याच वेळेला इकडे ती त्यांना चेतावणी सुद्धा दिलेली असते. आणि त्यानंतर आता जीवाने नंदिनीसाठी छान असं गिफ्ट आणलेलं असतं साडी म्हणून, आणि तो ती साडी नंदिनीला गिफ्ट करतो. आणि त्यानंतर इकडे पार्थने तर ते काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र असतं ते तयार करून काव्याला गिफ्ट द्यायसाठी आणलेलं असतं. आणि या आनंदाच्या बातमीत हे दोघं एकमेकांना आता गिफ्ट देतात. आणि आता यानंतर काय घडणार ते आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये कळेलच. आणि आता हा एपिसोड आपण सुरुवातीपासून बघूयात. आता या दोघी वसू आणि रम्या धावत धावत गडबडीने वरती खोलीमध्ये येतात आणि रम्या तर खूप वैतागलेली असते आणि म्हणते ही बाई मूर्ख आहे का, हिला एवढं सुद्धा दिसत नाही का, पाणी गेलं सगळं पेनड्राईव्ह मध्ये. अगं एवढा पैसा घालून एवढी मेहनत करून आपण हे फुटेज रिकव्हर केलेलं होतं आणि अगं आई आपल्या हातातोंडाशी आलेला घास असा वाया जाणार नाही ना. तर वसू तिला म्हणते अगं नाही जाणार, तू शांत हो बरं आधी, आणि जर गेलाच ना तर मी त्या आशाच्या तोंडचा हा घास हिसकावून घेईन. तर रम्या तिला म्हणते अगं आई त्याने फुटेज परत मिळणार आहे का आपल्याला. तर वसू म्हणते अगं रम्या मला कळतंय आणि एवढं काही पाणी गेलेलं नाहीये त्याच्यामध्ये, तू आधी लॅपटॉप आण बरं, लावून बघूयात आपण, असं तिने सांगितल्यानंतर रम्या सुद्धा लगेच जाऊन लॅपटॉप घेऊन येते आणि गडबडीने त्याला पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि त्यानंतर देवाकडे प्रार्थना करून तो चालू करायचा प्रयत्न करते. तर तिथे लॅपटॉपला पेनड्राईव्ह डिटेक्टच होत नाही. तर वसू म्हणते अगं असं कसं काय झालं आणि आपल्याच नशिबात का होतं असं, मला काही कळतच नाहीये. आणि तिला म्हणते रम्या तू काही सुद्धा कर आणि तो पेनड्राईव्ह सुरू कर. तर रम्या म्हणते अगं आई पण मी काय करू. तर वसू म्हणते मला नाही माहिती पण तू काहीतरी कर. तर रम्या म्हणते हा आई मला एक मला एक गोष्ट आठवते, याआधी सुद्धा असं एकदा झालेलं होतं आणि मी पेनड्राईव्ह ना असा उन्हात वाळत ठेवलेला होता, मग त्याच्यानंतर तो सुरू सुद्धा झालेला होता. तर वसू म्हणते अगं मग वाट कसली बघते, जा 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 लवकर. तर आता रम्या चाललेली असते तर वसू तिला थांबवते आणि म्हणते एक मिनिट थांब, हे बघ तू तो पेनड्राईव्ह तिथे ठेवून येऊ नकोस, तो पेनड्राईव्ह ना वाळला की लगेच घेऊन सुद्धा ये. अगं आपलं नशीब इतकं खराब आहे ना रम्या, आकाशात जर समज कावळा उडत असेल आणि त्याला आपला पेनड्राईव्ह दिसला तर तो येऊन उचलून घेऊन जायचा, त्यापेक्षा तिथे थांब आणि पेनड्राईव्ह वाळला की लगेच घेऊन ये. तर रम्या म्हणते हो आई करेक्ट आहे तुझं, मी तिथेच थांबते आणि पेनड्राईव्ह वाळला ना की लगेच घेऊन सुद्धा येते, आलेच मी, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर वसू आता देवाकडे प्रार्थना करू लागते, म्हणते देवा हा पेनड्राईव्ह लगेच वाळू देत आणि त्याच्यामधलं फुटेज आम्हाला मिळू देत देवा. तर आता इकडे ऑफिसमध्ये आपण काल बघितल्याप्रमाणे काउन्सिलर आलेले असतात आणि ते जीवाच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये आतमध्ये येतात आणि म्हणतात अरे वा वा छान आहे तुमचं नवीन केबिन. तर जीवा सांगतो नवीन नाही आधीचंच होतं पण नव्याने कमावलेलं आहे. तर काउन्सिलर त्याला म्हणतात अरे वा या यशासाठी तुमचं अभिनंदन, बाकी माणसाने आपल्या यशामध्ये वाटेकरी असणाऱ्यांना विसरू नये कधी. तर तेव्हा जीवा डायरेक्ट त्यांना म्हणतो नंदिनीला भेटून आलात वाटतं. तर तेव्हा काउन्सिलर हसू लागतात आणि म्हणतात हो मी सकाळपासून बऱ्याच जणांना भेटतोय, नंदिनी मॅडमना सुद्धा भेटलेलो आहे पण त्याआधी एका यंग कपलला भेटलेलो आहे, तुम्ही बसा बसा मी सांगतो तुम्हाला. आणि ते सांगू लागतात, म्हणतात काय आहे ना तुमच्यासारखेच उत्साही सोड्यासारखे फसफसणारे आणि एकमेकांचा त्रास होतो म्हणे, पण एकमेकांचा धड एक दुर्गुण त्यांना सांगता येईना आणि दोघे सुद्धा निघाले डिवोर्सच्या वाटेवरती चालायला. आणि त्यातल्या त्यात तो मुलगा थोडा होपफुल वाटला पण त्याला ठरवता येत नाहीये की डिवोर्स हवा आहे की नको. पण मग मी त्यांना तुमचं उदाहरण दिलं. तर जेव्हा आश्चर्याने विचारतो आमचं, तर तेव्हा काउन्सिलर म्हणू लागतात हो मी त्यांना सांगितलं की व्हेंटिलेटरवरती गेलेलं तुमचं नातं आता डिस्चार्ज मिळून छान हसतं खेळतं झालेलं आहे
आहे हो का नाही, असं ते हसत हसत त्याला विचारतात. आणि त्यानंतर जीवाच्या हातावरती हात मारून म्हणतात, मिस्टर देशमुख असं गप्प राहू नका हो, जे काही आहे ना ते बोलून टाका. कारण काय आहे माहिती का, जेव्हा मन जुळलेली असतात ना तेव्हा घर नाही तुटत, फक्त संवाद तुटतो. आपलं नाही का मध्ये मध्ये मोबाईलचं नेटवर्क जातं, तसंच आहे ते. आणि काय आहे, नेटवर्क गेलं म्हणून आपण मोबाईल नाही ना फेकत आणि सिम कार्ड सुद्धा मोडत नाही. आपण फक्त ना हा उंच सकल रस्ता संपून नेटवर्क परत येण्याची वाट बघतो. काय आहे ना, मोबाईल हातामध्ये घेऊन हात जरा पुढे धरला की मिळून जातं नेटवर्क. आणि मिस्टर देशमुख, तुम्ही सुद्धा जरा हात पुढे करून बघा, म्हणजे कदाचित पुढच्याच वळणावरती तुम्हाला नात्यातलं प्रेमाचं नेटवर्क मिळेल आणि पुन्हा संवाद सुरू होईल. अहो, तुम्ही केबिन परत कमवलं, तसंच तुमचं नातंही परत कमवण्याचा थोडा प्रयत्न करा आणि कराल तुम्ही, नक्की प्रयत्न करा, मला खात्री आहे. अहो मिस्टर जीवा, जर का जगाला मी तुमचं उदाहरण देऊ शकतो, तर मग तुम्ही स्वतःलाच स्वतःचं का नाही उदाहरण देत? एनिवेज, तुम्ही विचार करा. अहो, काउन्सिलिंग काय होतच राहतं, असं ते बोलतात आणि जीवाला गुडलक करून तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता इकडे घरातला सीन दाखवलेला आहे. काव्या गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि ती शुभंकरोती म्हणत असते आणि तिच्याकडे बघून ती तर खूप घाबरल्यासारखी वाटत असते. इतक्यातच आता नंदिनी तिथं येते आणि तिला थांबवत म्हणते, अगं ए वेडाबाई, काय चाललेलं आहे तुझं? अगं दिवे लागणीला म्हणायची असते शुभंकरोती. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं चालतं ग ताई, थांब जरा, आम्हाला टेन्शन आलेलं आहे. तर नंदिनी तिला म्हणते, अगं हो, पण किती टेन्शन घेशील, छान येणार आहे रिझल्ट प्रिलिम्सचा. तर मानिनी सुद्धा तिथं येते आणि नंदिनीला म्हणते, आता तूच समजव बाई तिला, मी समजावून समजावून दमले तिला. आणि अगं एवढी मेहनत घेतलेली आहेस तू, छान रिझल्ट येणार आहे काव्या तुझा. तर इतक्यातच आता बाहेरून पार्थ जोराने ओरडत येतो, काव्या आई, छान येणार नाही, छान आलेला आहे रिझल्ट, म्हणजे प्रिलिम पास झालेल्या आहेत त्या आणि मेन्स साठी क्वालिफाईड आहेत, असं तो एकदम आनंदाने ओरडून ओरडून सांगत असतो. आणि इतकी आनंदाची बातमी ऐकल्यानंतर सर्वजणच खुश होतात आणि त्यानंतर तो चक्क मानिनीलाच उचलून घेतो आणि गोल गोल फिरवू लागतो आणि म्हणतो, माझ्या काव्याने करून दाखवलेला आहे आई. आणि इकडे तर काव्या आणि नंदिनी एकमेकांना मिठीच मारतात. तर इतक्यात आता विक्रम सुद्धा खाली येतो आणि तो वरूनच म्हणतो, अरे पार्थ, काय झालं, माझ्या बायकोला असं उचललंयस का तू? तर तेव्हा नंदिनी विक्रमला सांगते, अहो बाबा, काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे वा, काय सांगतेस काय? आणि त्यानंतर तो काव्याचं अभिनंदन करतो आणि तिला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याचा आशीर्वाद घेते. तर मानिनी सुद्धा काव्याला म्हणते, खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या, असं म्हणून ती सुद्धा तिला आपल्या जवळ घेते आणि आता काव्या तिचा सुद्धा आशीर्वाद घेते. तर मानिनी म्हणते, अगं काय तू उगीच भीतीला कवटाळून बसली होतीस? तर नंदिनी म्हणते, नाही तर काय, दिवे लागण्याची प्रार्थना आता सकाळीच म्हणत होती ती. असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. पण काव्या, आय एम प्राऊड ऑफ यू, आता आई बाबांना कळव, म्हणजे ते सुद्धा खूप खुश होतील. तर विक्रम म्हणतो, हो हो, पटकन कळवा बाबा. तर तेव्हा काव्या सगळ्यांना थांबवते आणि म्हणते, पण अहो देशमुख, तुम्हाला माझ्या रिझल्टचं कसं काय कळालं? तर तेव्हा पार्थ सांगतो, तुमची मैत्रीण अनिशा, तिच्याकडून सीट नंबर घेतलेला होता. आज ना ऑनलाईन तुमच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणारच होता. मी लक्ष ठेवून होतो आणि पेढे वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेले होते. जसं तुमचं नाव वाचलं ना, तसं मलाच खूप छान वाटलं, असं तो बोलत असताना इकडून जीवा सुद्धा पेढ्याचा बॉक्स घेऊन घरामध्ये येतो. आणि तेव्हा पार्थ आता काव्याला विश करतो, तो यू डिड इट काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या, असं तो बोलत असतो आणि म्हणतो, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तर आता जीवा ते सगळं काही बघतो आणि मनात म्हणतो, काव्याच्या प्रिलिम्सचा रिझल्ट आलेला आहे बहुतेक, गुड गुड, आणि आय एम हॅपी फॉर हिम, हर हर, असं तो बोलत मनात तिथेच थांबलेला असतो. आणि तेव्हा आता विक्रमचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो सगळ्यांना म्हणतो, अरे थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी है दोस्तो, असं तो बोलतो आणि आतमध्ये जीवाजवळ जातो आणि त्यानंतर म्हणतो, आपली काव्या प्रिलिम्स पास झालेली आहे आणि जीवा ऑफिसमध्ये पास झालेला आहे. तर मानिनी म्हणते, अरे वा, काय एकामागे एक एकदम आनंदाच्या बातम्या मिळतायत. आणि जीवाला विचारते, काय रे जीवा, काय केलंस तू? तर विक्रम म्हणतो, चल चल जीवा, तुझी अचिव्हमेंट तुझ्या तोंडानेच सांग, चल. आणि त्यानंतर तो सगळ्यांच्या जवळ त्याला घेऊन येतो आणि म्हणतो, बोला केबिनवाले साहेब. तर मानिनी म्हणते, अरे जीवा, सांग ना लवकर आता. तर जीवा आता सांगतो, मी माझी केबिन आणि माझा पगार परत मिळवलेला आहे. आणि असं सांगितल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो. तर जीवा म्हणतो, मी ऑफिस जॉईन केल्यापासूनचा हा
हा माझा पहिला पगार आणि हा माझा पहिला पगार मला माझ्या लक्ष्मीच्या हातावरती ठेवायचा आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनीच्या डोळ्यामधून तर पाणीच येतं. तर विक्रम आता म्हणतो, हा चला चला या आता लवकर पुढे या. तर आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या समोर येतात आणि तेव्हा जीवा सुद्धा आपले कान पकडतो आणि नंदिनी सुद्धा आपले कान पकडते. तर विक्रम आणि बाकी सर्व सुद्धा जरा खुश होतात आणि विक्रम म्हणतो, अरे वा चला बरं झालं, भांडण मिटलं ना दोघांच्या मधलं. आणि मानिनीला म्हणतो, बघितलंस का मानिनी, माझ्याकडूनच शिकलेत ते भांडणं कशी मिटवायची असतात ते. तर आता जेव्हा तो चेक नंदिनीच्या हातामध्ये देत असतो तर नंदिनी म्हणते, नाही नाही तुम्ही देवापुढे ठेवा तो चेक, त्याच्या आशीर्वादानेच तर मिळालं ना हे सगळं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही जेव्हा, की तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला जे हवं ते तुम्ही अगदीच मिळवू शकता. आज खरंच मी खूप खुश आहे. एकीकडे माझ्या बहिणीने इतकं मोठं यश मिळवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्या अडचणींच्या वरती मात केलेली आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो जीवा तू दाखवून दिलेला आहेस, तू पतंग वगैरे काही नाहीयेस, तू स्वतःच्या मर्जीने उडणारा स्वतंत्र पाखरू आहेस. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा वा, आज आपल्या घरामध्ये देवाने अगदी आनंदाचा बोनसच वाटलेला आहे. तर आता जीवा सांगतो नंदिनीला, मी देवाजवळ ठेवून येतो चेक, असं सांगून तो आता देवाजवळ जातो आणि गणपती बाप्पा समोर तो चेक ठेवून बाप्पाला नमस्कार करतो आणि परत तो पेढे घेऊन येतो. तर तेव्हा आता पार्थ जीवाला मिठीच मारतो आणि म्हणतो, वा वा छोटे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आज खरंच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेल्या आहेत आणि तुला तुझं केबिन परत मिळालेलं आहे. मग आज डबल सेलिब्रेशन झालंच पाहिजे, तोंड गोड झालं पाहिजे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो हे काय मी पेढ्यांचा बॉक्स घेऊनच आलेलो आहे. तर पार्थ म्हणतो, अरे मी पण आणलेला आहे. तर विक्रम म्हणतो, अरे वाट कसले बघताय, अरे चला आता पार्थ तू काव्याला आणि नंदिनी तू जीवाला असे एकमेकांना पेढे भरवा, चला चला. आणि तेव्हा आता पार्थ म्हणतो, एक मिनिट, पण लग्नानंतर या दोघांचं पहिलंच यश आहे ना हे. तर नंदिनी पार्थला म्हणते, तुम्ही सुद्धा तोच विचार करताय का जो मी करते. तर पार्थ म्हणतो, हो हो. तर मानिनी म्हणते, पण काय विचार करताय आम्हाला सुद्धा सांगा. तर नंदिनी म्हणते, त्यांच्या यशाचा पेढा त्यांनी दोघांनी एकमेकांना भरवायला हवा ना. जीवा आणि काव्याने लग्नानंतरचं पहिलं यश आहे तुम्हा दोघांचं. आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवा आणि काव्याला तर धक्काच बसतो. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो हो चला चला भरवा भरवा. आणि आता हे दोघे या दोघांना एकमेकांच्या समोर ढकलतात. तर नंदिनी म्हणते, जा जा भरवा ना. आणि आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्या समोर येऊन खूप घाबरलेले असतात आणि घाबरूनच एकमेकांच्याकडे बघत असतात. तर आता इकडे परत त्यांनी वसूचा सीन दाखवलेला आहे. वसू एकटीच रूम मध्ये बडबडत असे, म्हणते, देवा वाळू देत रे तो पेनड्राईव्ह आणि ते फुटेज बघायला मिळू देत खरंच, आणि वाळेल ना तो पेनड्राईव्ह, असं ती बडबड करत असे. इतक्यातच आता रम्या आनंदाने येते आणि म्हणते, आई पेनड्राईव्ह वाळला. तर वसू म्हणते, ये ये लवकर लॅपटॉपला लाव, बघू काय झालं ते. आणि आता रम्याने पेनड्राईव्ह लावल्या लावल्या तो पेनड्राईव्ह डिटेक्ट होतो. तर रम्या म्हणते, आई पेनड्राईव्ह डिटेक्ट झालेला आहे, हे बघ तो फोल्डर वगैरे सगळं काही दाखवते, असं म्हणून ती खूप खुश होते. तर वसू तिला म्हणते, मग मी क्लिक करायचं का त्या फोल्डरवर. तर रम्या म्हणते, नाही नाही मी करते ना क्लिक. आणि तेव्हा आता ती फोल्डरवरती क्लिक करते आणि म्हणते, वा वा सुरू झाले सुरू झाले. आणि आता तो व्हिडिओ सुद्धा म्हणजे ते फुटेज सुद्धा सुरू होतं आणि इतक्यातच आता लॅपटॉपच बंद पडतो. आणि तेव्हा वसू म्हणते, हे काय झालं, अगं आई मी ना तो लॅपटॉप चार्ज करायलाच विसरले. तर वसू आता तिला एक फटका मारते आणि म्हणते, अगं रम्या मी इथे फुटेज बघायला उतावीळ झालेली आहे आणि एवढं कळत नाही का तुला की लॅपटॉप चार्ज करायचा असतो, काय आहे हे, का वागतेस असं. तर रम्या म्हणते, अगं सॉरी, मी काय मुद्दामून केलं नाही, चुकून झालं, मी लगेच चार्ज करते, असं म्हणून तो आता लॅपटॉप घेऊन ती चार्ज करायसाठी जाते. आणि परत आता इकडे त्यांनी तो सीन दाखवलेला आहे. काव्या आणि जीवा एकमेकांच्या समोर उभे असतात. तर नंदिनी म्हणते, अरे थांबलायत कशासाठी, भरवा ना. तर जीवा थोडासा हसतो आणि हो हो असं म्हणतो आणि तो आता काव्याला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, वी आर प्राऊड ऑफ यू. आणि त्यानंतर तो चक्क एक पेढा काव्याला भरवतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि त्यानंतर तो आता लगेचच पार्थजवळ जातो आणि त्याला म्हणतो, हा घे हा पेढा तुला सुद्धा, कारण तिच्या यशामध्ये तुझाही तितकाच वाटा आहे. तर तेव्हा आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर आता विक्रम लगेचच त्यांना म्हणतो, बरोबर चला काव्या आता तू जीवाला भरो. तेव्हा जीवा परत आता तिच्या पुढे येतो आणि आता काव्या जीवाला म्हणू लागते, जन्मजे
आज तुम्ही जे काही कमावलेलं आहे त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन, असं म्हणून ती त्याला पेढा भरवत असते. आणि तेव्हा जेव्हा तोंड उघडतो आणि इतक्यातच काव्या मागं जोराने वळते आणि जाऊन ती नंदिनीलाच पेढा देते आणि हसू लागते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं काय हे लबाड, तू जीवांना भरवायचं होतंस ना?" तर काव्या म्हणते, "पण जन्मेजयच्या यशामध्ये नंदिनी ताईचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे ना माझ्या, म्हणून नंदिनी ताईला पहिला घास." तर जीवा म्हणतो, "अगं तो राहिलेला पेढा तर आय मीन दे ना मला." तर तेव्हा काव्या आता परत जीवासमोर जाते आणि त्याला म्हणते, "जन्मेजय, मलाही खरंच तुमचा खूप अभिमान आहे. असंच खूप यश कमवत राहा, खूप पैसे कमवत राहा आणि हो, तुम्ही कमावलेले सगळे पैसे माझ्या नंदिनी ताईच्या हातातच द्या." असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात आणि आता काव्या परत खरोखरच जीवाला तो पेढा भरवत असते आणि जीवा आपलं तोंड परत उघडतो आणि इतक्यातच आता गुरुजी तिथं येतात आणि "हा गोडवा असाच राहू देत" असं ते बोलतात. आणि तेव्हा जीवा आता परत थांबतो आणि काव्याच्या हातामधला पेढा खालीच पडतो. तर आता इकडे रम्या तो लॅपटॉप घेऊन येते आणि तो लगेच चार्जिंगला लावते. तर रम्या म्हणते, "देवा, आता लॅपटॉप काही विघ्न येऊ देऊ नकोस." तर रम्याने आता तो फुटेज चालू म्हणजे तो फोल्डर उघडलेला असतो आणि ती म्हणते, "आई, 8 सेकंदाच्या पुढे दिसतंय, म्हणजे पूर्ण फुटेज रिकव्हर झालेलं आहे." तर वसू तिला म्हणते, "हो, हो रम्या, इथे ना एक्साइटमेंटमुळे श्वास लागायची वेळ आलेली आहे. जरा श्वास घेऊया का?" असं म्हणून आता त्या दोघे सुद्धा डीप ब्रीथिंग करू लागतात. आणि तेव्हा आता रम्या तो व्हिडिओ चालू करते आणि समोर बघितल्यानंतर त्या दोघींना सुद्धा धक्काच बसतो. कारण तिथे समोर जीवा आणि काव्य असतात. तर आता इकडे परत त्यांनी इकडचा सीन दाखवलेला आहे. आता गुरुजींना बघितल्यानंतर सर्वजण गुरुजींच्याकडे जातात आणि काव्या आणि जीवा तिथे थांबलेले असतात. तर विक्रम गुरुजींना म्हणतो, "अहो गुरुजी, क्या बात है, तुम्ही खरंच एकदम वेळेवरती आलात." तर मानिनी म्हणते, "अहो वेळेवर म्हणजे काय, मी त्यांना बोलवलेलं आहे." आणि आता ते सर्वजण गुरुजींना बसायला सांगतात आणि त्यांच्या भोवतीने उभे राहतात. तर आता गुरुजी सगळ्या मानिनीला म्हणतात, "मानिनी, सगळ्यात आधी मला जीवा आणि काव्या दोघांचं सुद्धा कौतुक करू देत. त्यांनी आपापली जुनी पाटी कोरी करून भविष्यातील नवीन अक्षर त्या पाटीवरती गिरवायला सुरुवात केलेली आहे. खरं आहे ना जीवा?" असं ते आता जीवाला विचारतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पण गुरुजी, मला काही कळालं नाही यामधलं." तर तेव्हा गुरुजी नंदिनीला म्हणतात, "ज्यांना कळायचं आहे ना त्यांना बरोबर कळालेलं आहे नंदिनी." तर तेव्हा विक्रम नंदिनीला म्हणतात, "अगं नंदिनी, जीवा आणि काव्यामधला झालेला बदल बघून त्यांना तसं वाटतंय, म्हणून ते तसं म्हणतायत." आणि तो गुरुजींना सुद्धा विचारतो, "बरोबर आहे ना गुरुजी?" तर आता गुरुजी बोलणारच असतात, इतक्यात काव्या त्यांना काही बोलू देत नाही आणि ती मध्येच म्हणते, "बरोबर बोलतायत विक्रम काका, तेच म्हणायचं होतं गुरुजींना." आणि आता गुरुजी तिच्याकडे एक नजर टाकतात आणि ते काय बोलणार असतात ते बोलायचं थांबतातच. तर आता पार्थ म्हणतो, "चांगला आहे, कोणाला तरी गुरुजींच्या बोलण्याचं कोडं सोडवता आलं." तर गुरुजी म्हणतात, "माझ्या बोलण्यातली कोडी सोडवता नाही आली तरी चालतील, पण नियतीने आपल्या पुढे घातलेली कोडी आपल्याला सोडवता आली पाहिजे. खरं आहे ना काव्या?" असं तिला ते आता प्रश्न करतात. तर आता विक्रम मध्येच म्हणतो, "नाही नाही, पण गुरुजी, मानिनीने बोलवल्या तुम्ही लगेच आलात, ते फार खूप बरं वाटलं. आणि खरंच तुमच्यासारखी इतकी अचूक भविष्य सांगणारी माणसं फारच कमी आहेत, फार दुर्मिळ आहेत. आणि खरंच सांगतो, तुम्हाला काही सांगावंच लागत नाही, सगळं काही न सांगताच कळतं तुम्हाला. म्हणून आधीच भेटून तुम्ही आम्हाला पुढचे संकेत सुद्धा देता." तर नंदिनी आता गुरुजींना विचारते, "पण मग आज कुठल्या गोष्टीचा संकेत द्यायला आला आहात तुम्ही गुरुजी?" तर आता इकडे या दोघी म्हणजे त्यांना काही कळत नसतं आणि ती रम्या म्हणते, "पण हा जीवा इथे काय करतोय, कडमडतोय?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं रम्या, मला आत्ता आठवतंय, जीवाला जेव्हा भास्कर घोळात घेत होता ना, तेव्हा जीवाने हेच कपडे घातलेले होते. मला चांगलं आठवतंय." "काही नाही ग, भास्करला भेटायला कॅफेमध्ये गेला असेल, अजून काही नाही. आणि बघ बरे पुढं." तर रम्या म्हणते, "आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर काव्याचा बॉयफ्रेंड बघायचा आहे." आणि ती म्हणते, "जीवा जा जा, तू इथून जा, लवकर जा." आणि तेव्हा आता थोडासा व्हिडिओ चालू होतो आणि परत एकदमच बंद होतो. तर वसू वैतागते आणि म्हणते, "अगं काय हे, संपलं का फुटेज? पुन्हा अर्धवट फुटेज, पण मी मारीन आता त्या माणसाला." तर रम्या म्हणते, "अगं आई, थांब थांब, तो म्हणालेला आहे की पूर्ण फुटेज रिकव्हर झालेला आहे, फुटेजला काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये, मी परत लावते, आपण परत एकदा बघूयात, थांब." असं म्हणून ती आता ते फुटेज परत लावते आणि तेव्हा ते फुटेज परत चालू होतं आणि परत ते सगळं काही लागतं आणि परत तिथेच येऊन थांबतं. तर वसू म्हणते, "अगं काय झालं हे एवढंच? अगं काय आहे हा मूर्खपणा?"
म्हणा, अगं काव्याचा बॉयफ्रेंड कुठं आहे रम्या? तर तेव्हा रम्या आता त्या फुटेजकडे एकसारखी बघू लागते आणि काहीतरी अर्थ लावायचा प्रयत्न करू लागते. तर आता इकडे मानिनी सांगते नंदिनीला, नाही गुरुजी आज काही संकेत द्यायला आलेले नाहीयेत. तुम्हा दोघींना माहिती नाहीये आपल्या देशमुखांकडे ना डिसेंबर महिना असा आपल्याला लाभत नाही. आणि तुम्हाला सांगते मागच्या वर्षी या दोघांची लाठीकाठीची स्पर्धा होती आणि तेव्हा यांना माइल्ड अटॅक आला आणि त्याच्याही मागच्या वर्षी आपल्या ऑफिसवरती संक्रांत आली होती आणि त्यामुळे या दोन्ही वर्षी गुरुजींनी आपल्यासाठी पूजा केलेली होती. त्यामुळे सगळं काही थोडक्यातच निभावलं. तर आता काव्या घरी घाबरते आणि ती गुरुजींना विचारते, मग गुरुजी असं या महिन्यामध्ये आता असं काय घडणार आहे? तर आता गुरुजी तिला सांगतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे. आणि असं गुरुजींनी सांगितल्यानंतर आता या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता इकडे जीवा नंदिनीसाठी काहीतरी घेऊन आलेला असतो आणि तिच्या हातामध्ये देत तिला म्हणतो दिस इज फॉर यू. तर नंदिनी खुश होते आणि म्हणते अरे वा हे काय आणलेलं आहात. तर इकडे सुद्धा आता पार्थने काव्यासाठी बहुतेक ते मंगळसूत्र आणलेलं असतं आणि तो म्हणतो तिच्या समोर धरत म्हणतो नावाकडून नात्याकडे नेणारा असं काहीतरी आहे. तर इकडे आता नंदिनी ते बॉक्स उघडून बघते आणि त्याच्यामध्ये छान अशी साडी असते आणि ते बघितल्यानंतर नंदिनी तर खुश होते आणि जीवा तर तिच्याकडे एकसारखा बघत असतो. आणि इकडे सुद्धा आता काव्या ते बॉक्स उघडून बघते आणि त्याच्यामध्ये काव्यार्थ नावाचं मंगळसूत्रच असतं आणि ते बघितल्यानंतर काव्या सुद्धा खुश होते. तर त्याच वेळेला नेमकं इकडे वसू म्हणत असते अगं पण या फुटेजमध्ये काव्याचा बॉयफ्रेंड तर दिसतच नाहीये, इथे मला फक्त काव्या दिसते आणि असं म्हणून ती थांबते आणि तेव्हा रम्या म्हणते म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे. आणि आणि ते या दोघींच्या लक्षात आल्यानंतर या दोघींना तर खूप मोठा धक्काच बसतो आणि त्या दोघे सुद्धा डोळे मोठे करतात. तर आता प्रेक्षकांनो या दोघींना कळालेलं असतं की जीवाच हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे आणि आता त्या काय धमाका करतात ते आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.